मुंबईत ओबीसी नेत्यांची छगन भुजबळ यांच्या सरकारी बंगला सिद्धगड इथं बैठक सुरू आहे। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ सध्या नाराज आहेत। त्या पार्श्वभूमीवर ही बैठक सुरू आहे। दरम्यान भुजबळांच्या भूमिकेला आपला पाठिंबा असल्याचं ओबीसी नेत्यांनी सांगितलंय। भुजबळांच्या भेटीला जाण्याआधी ओबीसी नेत्यांची तब्बल 5 तास बैठक झाली। आणि यानंतर थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडे। मनोज, भुजबळांच्या घरी आता ओबीसी नेत्यांची बैठक सुरू झालेली आहे। कोणकोणत्या मुद्द्यांवरती सध्या चर्चा सुरू आहे, काही तपशील बाहेर येऊ शकलेत का? अगदी बरोबर आहे। छगन भुजबळ यांचा सिद्धटेक जो बंगला आहे, शासकीय निवासस्थान आहे, त्या ठिकाणी ओबीसी नेत्यांची बैठक सुरू झालेली आहे। आता एक 10 मिनिटापूर्वी ही बैठक सुरू झालेली आहे। अजून बैठक सुरू आहे, तपशील जरी बाहेर आलेला नाही, परंतु ओबीसी संघटनेचे जे नेते आहेत, अण्णा शेटगे आणि इतर नेते, त्यांचा एकच सूर आहे की छगन भुजबळ यांना या मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेलं नाही। आणि छगन भुजबळ हे स्वतः नाराज असल्याचं सुद्धा दिसलेलं आहे, कारण पूर्ण अधिवेशनामध्ये ते सुद्धा हजर नव्हते। त्यामुळे आपण वेगळा काहीतरी निर्णय घेणार आहे आणि ओबीसी नेत्यांसोबत या संदर्भात किंवा ओबीसी समाजातील जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत या संदर्भात चर्चा करू आणि काय वेगळा निर्णय घ्यायचा तो ठरवू, असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं। आणि त्याच अनुषंगाने नाशिकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नाशिकच्या मध्ये सुद्धा बैठका सुद्धा या संदर्भात झाल्या होत्या। ते काल मुंबईत परतले आहेत आणि मुंबईत आल्यानंतर आज या ठिकाणी ओबीसी समाजातील नेत्यांनी बैठक सुद्धा घेतलेली आहे। या बैठकीत वेगवेगळे जरी विचार मांडण्यात आलेले, प्रस्ताव जरी झालेले असले, परंतु छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्याला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही आहे, यावर सुद्धा चर्चा झालेली आहे। या बैठकीमध्ये छगन भुजबळ यांच्याविषयी घोषणाबाजी सुद्धा झालेली आहे। ज्या ठिकाणी ही महिला मंडळ आहे, सभागृह, त्या ठिकाणी ही बैठक झाल्यानंतर बाजूलाच छगन भुजबळ यांचं शासकीय निवासस्थान आहे, त्या ठिकाणी घोषणाबाजी करत हे सगळे नेते आलेले आहेत। जी बैठक झाली त्यामध्ये काय प्रस्ताव पारित झालेले आहेत ते सगळे सांगणार आहेत। आणि वेगळा निर्णय जर घ्यायचा असेल तर ओबीसीची राजकीय संघटना आहे, त्या संघटनेविषयी सुद्धा विचार करावा, या संघटनेचं नेतृत्व सुद्धा तुम्ही करू शकता, अशा प्रकारची गळ त्यांना घालण्यात येऊ शकते। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या छगन भुजबळ यांना सांगण्यात येतील आणि त्यानंतर छगन भुजबळ काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असणार। तर पूर्वी मात्र राष्ट्रवादीचे नेते जे आहेत ते सुद्धा छगन भुजबळ यांची भेट घेण्याची शक्यता आहे। आज तर नाही, परंतु उद्या दिवसभर हे सगळे नेते आहेत, त्यातले काही नेते या ठिकाणी येऊ शकतात। मंत्रिमंडळामध्ये ओबीसी समाजाचे जे नेते आहेत, मंत्री आहेत, ते सुद्धा या ठिकाणी येऊन छगन भुजबळ यांची भेट घेऊ शकतात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांची समजूत घालण्याचा सुद्धा प्रयत्न होऊ शकतो। मनोज, वेळोवेळी तुमच्याकडून ताजे अपडेट्स या बैठकी संदर्भातले घेत राहू। भुजबळ पत्रकार परिषद देखील घेऊ शकतात, त्याकडे देखील आपली नजर असणार आहे। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।